लाडकी बहीण योजना आणखी पण तुम्हाला 3,000 रुपये आले नसतील तर सावधान, पहिला टप्पा संपलेला आहे। तुम्हाला जे जे प्रश्न पडले होते त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी चालेल, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला अजून हप्ता आला नसेल, तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील, कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल। चला न वेळ वाया घालवता सुरुवात करूया। सगळ्यात पहिली कमेंट या ठिकाणी दिसताय, तर ताईंनी टाकले थँक्यू सर, मला पैसे मिळाले, धन्यवाद, पैसे मिळाले, धन्यवाद। चला पुढचा आहे या ठिकाणी अप्रूव्ड वाल्यांना पण परत फॉर्म भरावा लागेल का? या ताईंनी प्रश्न विचारलाय, फॉर्म अप्रूव्ड झालाय तरी पण परत फॉर्म भरावा लागेल का? नाही, तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज लागणार नाही। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल, बँकचं स्टेटस सीडिंग झालेलं असेल, डीबीटी झालेलं असेल, तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज लागणार नाही। तुम्ही थोडं वाट बघा। पहिल्या टप्प्यातल्या लोकांना पैसे भेटलेत, दुसरा टप्पा पुढच्या महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही। आपण ह्या दोन कमेंट बघितल्या। चला पुढची कमेंट आहे, अकाउंट महाराष्ट्र बँकचं आहे पण आधार सीडिंग पोस्ट ऑफिसला दाखवतंय, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे जुलैला। चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला सीडिंग जरी दाखवत असेल, पोस्ट ऑफिस याला सीडिंग जरी दाखवत असेल तरी त्या अकाउंटला तुम्हाला पैसे येऊन जातील, टेन्शन घेऊ नका। महाराष्ट्र बँकेला जरी असेल तुमचं अकाउंट, काही टेन्शन घेऊ नका। पोस्टाचे ऑफिस ज्याला सीडिंग केलेलं आहे त्याच्यावर तुमचे पैसे येऊन जातील। चला पुढचा प्रश्न आपण बघूया, आधार कार्ड लिंक केल्यास किती दिवसांनी पैसे जमा होणार? त्यांनी सांगितलंय माझा फॉर्म 17 जुलैमध्ये अप्रूव्ह झाला आहे। ठीक आहे, त्यांनी काय केलंय, 17 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झालाय, त्याच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरला होता पण त्यांना काय झालंय, अजून पैसे आले नाही। तर त्यांचा मेन गोष्ट काय, मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की सीडिंग करून घ्या, त्यानुसार त्यांनी सीडिंग केलं। पण सीडिंग केल्यानंतर त्यांनी समजा एक्झाम्पल घ्या, एक 14 तारखेला सीडिंग केलं असेल, 14 ऑगस्टला, तर आणखी सीडिंग व्हायला 3 ते 4 दिवस 5 दिवस लागतात। ते पण वर्किंग डेज, लक्षात ठेवा, कमीत कमी 3 ते 4 वर्किंग डेज लागतात। म्हणजे बँक त्या दिवशी चालू असेल असे 3 ते 4 दिवस सीडिंग साठी लागतात। म्हणजे यांना एक एक्झाम्पल घ्या, एक 17, 18, 19 तारखेपर्यंत बँक सीडिंग झालं असेल आणि यांना पैसे का नाही मिळाले? कारण की पहिल्या टप्प्यामध्ये ते आले नाहीत, त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये, ताई तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 4,500 रुपये तुम्हाला भेटून जातील। चला या ठिकाणी आपण बघूया पुढचा अजून काही प्रश्न असेल तो आपण बघूया, आधार कार्ड लिंक केल्यास किती दिवसांनी पैसे जमा होणार? यस, हे आता तुम्हाला मी सांगितले, आधार कार्ड केल्यानंतर, लिंक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यात पैसे येतील। डीबीटी केलेलं नाही तर डीबीटी केल्यानंतर ते पैसे लगेच येतील का काही प्रोसेस करावी लागेल? नाही, डीबीटी तुम्ही केलं नव्हतं अगोदर, डीबीटी आता करून घेतलंय। पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना भेटले, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील। चला, माझे पती गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तर त्या बहिणीला काय दिलं जाणार नाही? यस, तुम्ही जर तुमचे पती जर गव्हर्नमेंट ऑफिसर असतील तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, तुमचं जर इन्कम जर तुमचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल महिन्याला तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। पण ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला अजून काही दुसरे योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या योजनेमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगतो काय कशा स्वरूपात तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत। चला पुढचा प्रश्न आपण बघूया, आतापर्यंत कोणाला काही अडचण असेल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचं काय अडचण आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, तुमचं नाव मला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचं डीबीटी अकाउंट झालंय का, नंतर तुमचं फॉर्म व्यवस्थित भरलाय का, सगळं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तुमच्या पण प्रश्नाला मी उत्तर देणार आहे। चला, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनल। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया, पुढचा प्रश्न आहे, अप्रूव्ह झाला आहे सर, आधार पण लिंक आहे पण अजून पैसे आले नाहीत, सोलापूर। ओके, सोलापूरचे आहेत ताई, अप्रूव्ह झाला आहे, आधार पण लिंक आहे। लक्षात घ्या ताई, तुम्ही लक्षात घ्या, तुमचं जरी आधार कार्ड लिंक झालेलं असेल, लिंक म्हणजे डीबीटी नाही, परत सांगतोय, डीबीटी म्हणजे लिंक नाही, डीबीटी तुम्हाला अकाउंट तुमचं डीबीटी करून घ्यावं लागेल। बऱ्याच ताईंना असा गैरसमज होतो किंवा त्यांना माहित नसतं, त्यांची चूक नाही याच्यामध्ये,
म्हणजे त्यांनी काय केलं असतं, ज्यावेळेस अकाउंट ओपन केलेलं असतं बँकेमध्ये त्यांनी आधार कार्ड दिलेलं असतं. सगळ्यांना आधार कार्ड मागतात, आधार कार्ड दिलेलं असतं, म्हणजे आधार कार्ड लिंक नाही, त्याला आधार कार्ड लिंक म्हणत नाहीत. आधार कार्ड तुम्हाला डीबीटी करून घ्यावं लागेल. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर सरकारी योजना असतात त्याचा डायरेक्ट पैसा आपल्या अकाउंटला जो येत असतो त्या अकाउंटला म्हणायचं डीबीटी अकाउंट. त्याच्यामुळे तुमचा जरी तुमचा अप्रूव्ह झाला असेल आणि आधार कार्ड लिंक झालेलं असेल पण ते डीबीटी आहे का चेक करा. अकाउंट तुमचं आधार कार्ड डीबीटी आहे का, त्याच्यावर बँक स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा. ते जर ऍक्टिव्ह असेल तर पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळून जातील. चला पुढचा प्रश्न आहे, श्री दादासाहेब वयाची अट शिथिल करावी ही विनंती. यस, खूप छान प्रश्न या ठिकाणी ताईंनी विचारलेला आहे की बघा शिथिलता म्हणजे काय म्हणतायत ते. काही आता सध्या आठ काय 21 ते 65 वय एवढी आठ आहे. म्हणजे 21 वयापासून 65 वयापर्यंत स्त्रियांना महिलांना पैसे मिळणार आहेत. तर त्यांचं असं मत आहे की बाबा हीच जी शिथिलता आहे, वयाची शिथिलता ही थोडी वाढवावी, म्हणजे 70 वयापर्यंत भेटावेत किंवा 18 वर्षापासून भेटावेत. तर असं अजून कुणाचं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बऱ्याच स्त्रियांनी काय केलेले, आधार कार्ड बाबा एसटीचा प्रवास फ्री व्हावा म्हणून 65 वय करून घेतलं, त्यांना याचा लाभ भेटला नाही. तर अजून कुणाला असं वाटतंय का की बाबा याच्यामध्ये सरकारने थोडीफार शिथिलता आणावी आणि 65-70 वयापर्यंत आम्हाला पण पैसे मिळावेत. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की शिथिलता तुम्हाला हवी असेल तर आपण नक्कीच निवेदन देऊया सरकारला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आपण काय करूया, एक रिक्वेस्ट करूया, विनंती करूया की बरेच लोकांचे असे म्हणणं आहे की थोडी शिथिलता भेटून द्या. 18 वयापासून 70 वयापर्यंत आम्हाला या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा होऊन द्या. तर तुमची जर अशी काही इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. फॉर्म दुरुस्ती भरून सुद्धा पैसे आले नाही, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके ठीक आहे, फॉर्म दुरुस्ती भरून. आता बघा लक्षात घ्या ताई, तुम्ही काय केलंय, फॉर्म आत्ताच दुरुस्ती करून भेटलाय तुम्हाला, बरोबर. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात का, नाही, तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पात्र नाहीयेत म्हणून दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत. काळजी करू नका, पैसे तुम्हाला 100% भेटणार आहेत. आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला किती रुपये भेटतील बघा, 3000 रुपये या 2 महिन्याचे प्लस पुढच्या महिन्याचे 1500, असे जवळजवळ 4500 रुपये तुमच्या अकाउंटला येऊन जातील. जरी नाही आले तर मला काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, मी परत तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्या अडचणी दूर करेल. चला थोडी वाट बघा, पुढच्या महिन्यात भेटतील. मालेगाव महाराष्ट्राहून आहे मी. ओके थँक्यू ताई, धन्यवाद. ओके, फॉर्म भरताना SBI अकाउंट दिलं होतं परंतु आधार कार्ड लिंक नाही. मी 5 दिवसापूर्वी नवीन पोस्टाचं अकाउंट काढलं तर पुढच्या हप्त्यात जमा होईल का? 100% होईल. पण जे पोस्टामधलं अकाउंट काढले त्याला डीबीटी करून घ्या. जे अकाउंट तुम्ही काढले त्याला डीबीटी करून घ्या, लवकरात लवकर त्याला डीबीटी करून घ्यायचं आहे. डीबीटी म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितलं, बँकेमध्ये जायचं आहे, तुम्हाला डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यांना सांगायचं आम्हाला हे अकाउंट आमचं डीबीटी करून द्या. चला कुणाला काय अडचण असेल तर लवकरात लवकर विचारायचंय, प्रश्न आपले चालू आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय, कोणत्या ताईंनी काय प्रश्न विचारलाय. एक अकाउंट क्लोज केल्यावर दुसरे अकाउंट डीबीटी लिंक होऊ शकतं का सर? अकाउंट क्लोज करायची गरज नाहीये किंवा तुमचं जरी क्लोज झालं असेल असं कोणी करू नका की बाबा सर माझं 2 अकाउंट होते मग एक अकाउंट आम्ही क्लोज करू का, दुसरा अकाउंट डीबीटी बनवलं, अशी काही गरज नाहीये. 2 अकाउंट असले तरी चालतात पण एक अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह असायला पाहिजे. जर तुमचं डीबीटी अकाउंट बघा आधार कार्डच्या पेजवर जायचंय तुम्हाला आणि त्या ठिकाणी चेक करायचंय तुमचं जे एक कोणतं पण अकाउंट असेल तुमच्या नावावर, आधार कार्डच्या नावावर जे काही अकाउंट असेल ते एक ऍक्टिव्ह जरी असलं तरी पैसे तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामुळे दुसरं अकाउंट बंद करायची गरज नाही. चला खूप छान सगळे प्रश्न विचारताय, धन्यवाद. तुम्ही पण तुमचे प्रश्न मला विचारू शकतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला मी सुनीता बाळासाहेब राठोड लातूर, मी जुलैमध्ये भरला आहे. ठीक आहे ताई, तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमकं काय तुम्ही जुलैमध्ये भरलाय, मग इतका उशीर कसा लागला. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे यायला पाहिजे होते. जर तुम्ही काही चुका केल्या असतील फॉर्म भरताना, जसं की आधार कार्डचं व्यवस्थित भरलं नसेल
किंवा तुम्ही त्यावेळेस तुमचं अकाउंट डीबीटी झालेलं नसेल किंवा बँकचे डिटेल्स व्यवस्थित भरले नसतील किंवा अजून काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला रिसबमिटचं बटन आलंय का ताई, लक्षात घ्या. सुनीता ताई, तुम्ही रिसबमिटचं बटन तुमच्या प्रोफाईलवर जाऊन चेक करा. रिसबमिटचं बटन आलं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत. आणि रिसबमिटचं बटन आल्यानंतर कसं काय करायचंय मी व्हिडिओमध्ये एका सांगितलंय, ते व्हिडिओ जाऊन पहा. जर नसेल माहिती तर मी तुम्हाला परत वाटलं तर संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगतो. चला, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान उत्तर तुम्हाला मी देत आहे, छान तुमच्या प्रश्नांचे अडचणी सोडवत आहे. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, डीबीटी फॉर्म कसा भरायचा ते दाखवा. अहमदनगर. यस, परत एकदा हा प्रश्न विचारलाय, डीबीटी फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, याच्यावर मी वाटलं तर मागचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल जाऊन तर मी त्याच्यासाठी एक सेपरेट लेक्चर परत बनवू का, डिटेल्स मध्ये कसं फॉर्म स्टेटस चेक करायचं, आधार कार्डचं स्टेटस कसं चेक करायचं, डीबीटी कसं बनवायचं त्याला. जर तुम्हाला तसं लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि आम्हाला ते लेक्चर डीबीटीचं हवंय असं सांगा. मी तुमच्यासाठी ते परत एक नवीन लेक्चर बनवतो. चला, पुढचा प्रश्न आहे, सर अगर किसी का 2 बैंक बुक है 2 बार पैसा मिलेगा क्या. नहीं, 2 बार है तो 2 बार पैसा नहीं मिलेगा. ऐसा नहीं कि 2 अकाउंट है तो 2 बार पैसे मिलेगा, ऐसा नहीं होगा. जो आपका डीबीटी अकाउंट है उसी में आपका पैसा आने वाला है. और डीबीटी अकाउंट तो एक ही रहेगा. आप जब आधार कार्ड लिंक करेंगे तो एक ही अकाउंट आपको भरना पड़ता है, तो एक ही अकाउंट पे आपको पैसे आएगा. ऐसा नहीं होगा कि 2 अकाउंट है तो 2 बार पैसे आएगा, ऐसा नहीं होगा. चलो आगे देखते. चला, पुढचा प्रश्न, सर अगर हे डबल झालं ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सर झाला आहे अप्रूव्ड, डीबीटी पण आहे, 30 जुलैला फॉर्म अप्रूव्ड झाला आहे, भंडारा डिस्ट्रिक्ट. ओके, ठीक आहे, डीबीटी तुमचं झालेलं आहे, जुलैमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालाय. पुढच्या टप्प्यामध्ये 100% पैसे भेटतील तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळे तुमचे पैसे सरकार देणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त ज्या ज्या चुका झाल्या तुम्ही काही गोष्टी त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चला, पुढचा प्रश्न आपण बघूया. अहमदनगर जिल्हा आहे. ओके, 17 जुलैला फॉर्म भरलाय, 17 जुलैला ठीक आहे. 4 ऑगस्टला मंजूर पण झाला तरी पैसे आले नाही. चला, लक्षात घ्या, तुम्ही 17 जुलैला फॉर्म भरलाय, 4 ऑगस्टला मंजूर झालाय, छान, खूप छान गोष्ट झालेली आहे. आणि पण तुमचं ते अकाउंट डीबीटी आहे का फक्त एकदा चेक करा. डीबीटी अकाउंटला तुमचं जर असेल व्यवस्थित तर पुढच्या हप्त्यात पैसे भेटून जातील तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. चला, पुढचा आहे, अप्रुव्हल झाले आहे, आधार कार्ड लिंक केलेलं आहे, पैसे आले नाही, नाशिक. ओके, आधार कार्ड पण लिंक, लक्षात ठेवा तुम्ही, आधार कार्ड तुमचं लिंक असून फक्त चालणार नाही, त्याला डीबीटी करून घ्या. आधार कार्ड डीबीटी करून घ्या. चला, पुढचा प्रश्न आपण बघूया, काय विचारतात ताई, सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप महिलांना पैसे आलेले नाहीत. यस, मला पण हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलाय की सोलापूर जिल्ह्यात सर यावेळेस बऱ्याच वेळेस पैसे आलेले नाहीयेत. तर लक्षात घ्या, त्या जिल्ह्याचे पण सगळे पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. ओके, फॉर्म अप्रूव्हल असून सुद्धा मी 8 जुलैला फॉर्म भरला होता, 1 ऑगस्टला अप्रूव्ड झालेला आहे, ठीक आहे, आधार लिंक आहे, तरीही अजून पैसे आले नाहीत. यस ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण पैसे येतील. प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक महिलांना, प्रत्येक ताईंना पैसे येणार आहेत, टेन्शन घेऊ नका. पुढच्या महिन्यात तुम्हाला या 2 महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे पैसे भेटून जातील, टेन्शन घेऊ नका. चला, पुढचा प्रश्न आहे, बंद असलेले बँक खात्याचे बँक सीडिंग आधारला लिंक दाखवत आहे. ते ठीक आहे, बंद असलेली बँक, तुमचं जर खातं बंद झालेलं असेल त्याला एकदा ऍक्टिव्ह करून घ्या. जरी खातं बंद झालं असेल तर त्याला बँकेमध्ये जाऊन त्याला तुम्ही ऍक्टिव्ह करून घ्या. आणि खातं जर तुम्हाला ते बंद झालेलं असेल, ते ओपन होत नसेल तुमचं, किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असतील तर लवकरात लवकर बँकेमध्ये जा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर एक चौकशी करा की आमचं हे खातं बंद झालंय, त्याला परत एकदा ओपन करायचंय. किंवा तुम्हाला ते खातं जर क्लोज करायचं असेल तर जे तुमचं दुसरं खातं आहे त्याच्यावर सीडिंग करून घ्यायचं आहे. दादा तुम्ही, बहुतेक किरण दादाने हा प्रश्न विचारलाय, तर दादा तुम्ही लवकरात लवकर ही गोष्ट करून घ्या. तुमच्या अकाउंट, तुमच्या ज्या नातेवाईक कुणी असतील त्यांच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. चला, पुढचा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे. चला, तुमचे पण प्रश्न लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, लवकरात लवकर तुमचे प्रश्न देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी घेत आहोत. चला, पुढचा प्रश्न बघूया.
सगळं ओके असून पण पैसे आले नाही, 31 जुलैला फॉर्म सबमिट केलाय, 1 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, चालेल ठीक आहे ताई, प्रियंका ताई तुमचे पण पैसे येतील, टेन्शन घेऊ नका. बहुतेक तुम्हाला सीडिंग जर झालं नसेल त्यावेळेस, तुमचं अकाउंट त्यावेळेस सीडिंग झालेलं नसेल पहिल्या टप्प्यात, 9 ऑगस्ट पर्यंत जर तुमचं अकाउंट सीडिंग झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे आले नसतील, पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील. चला, माझा फॉर्म भरला आहे पण अजून रिव्ह्यू मध्येच आहे, 10 दिवस झाले फॉर्म भरून. ओके ताई, छान प्रश्न विचारलेला आहे. रिव्ह्यू मध्ये आहे म्हणजे तुम्हाला तुमचं सगळ्या डॉक्युमेंट चेक करणं चालू आहे, टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही, ना तुम्ही काही करू शकतात, ना मी काही करू शकतो, नसतं सरकार काही करू शकत नाही. ज्या अधिकाऱ्याकडे तुमचं फॉर्म रिव्ह्यू करणं चालू आहे, चेक करणं चालू आहे, तोच त्याच्यावर ऍक्शन घेणार आहे. आणि टेन्शन घेऊ नका, काम चालू आहे, लवकरात लवकर तुम्हाला पण पैसे भेटून जातील. रिव्ह्यू नंतर फक्त चेक करत राहा, रिव्ह्यूचं अप्रूव्ड व्हायला पाहिजे आणि अप्रूव्ड झाल्यानंतर तुमचं बँकचं डीबीटी असायला पाहिजे, पैसे भेटून जातील. चला, पुढचा प्रश्न आहे. अप्रूव्ड झाला आहे, आधार कार्ड बँकला लिंक आहे, 27 जुलैला अप्रूव्ड झालं, पण झालं तरी पण पैसे नाहीत आले, अजून काही प्रोसेस करायची बाकी आहे का? यस ताई, तुम्ही एक काम करा, तुम्हाला अप्रूव्ड झालेलं आहे, फक्त एकदा चेक करा की तुमचं बँक सीडिंग झालंय का, एवढंच एकदा मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचं बँक सीडिंग झालंय का. पुढच्या हप्त्यामध्ये पैसे येऊन जातील तुम्हाला पुढच्या वेळेस. संगीता मॅडम बोलतात, संगीताई बोलतात अजून पैसे आले नाही, ठीक आहे येऊन जातील. तुमचं पण का आले नाही ते तुम्हाला कारण सांगा, कधी अप्रूव्ड झालंय, कधी फॉर्म तुमचा सबमिट झालाय, लिंक आहे का नाही ते मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा. राणी हरीश पटेल नाशिक जिल्हा 15 जुलैला भरला आहे, पण आधार बँक लिंक नाही, अप्रूव्ड आहे, पैसे आले नाही. तर आधार बँकला लिंक नाही म्हणजे पैसे येणार नाही, तुम्हाला कालच सांगितलं. GR मध्ये नवीन GR आलेला आहे, तुम्हाला पैसे नाहीत भेटणार, तुम्हाला जोपर्यंत डीबीटी करणार नाही तोपर्यंत पैसे भेटणार नाहीत. ताई, तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं अकाउंट डीबीटी करून घ्या. जरी अप्रूव्ह झाला असेल फॉर्म तरी पण डीबीटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर बँकेमध्ये जा, डीबीटी करा आणि तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. चला, तर अजून कोणाचे भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत, भरपूर सारे उत्तर मी तुम्हाला देणारच आहे, पण तुमचे पण काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही अडचणी असतील तर नक्कीच मी ते सोडवायचा प्रयत्न करेन. चला, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच. आपण आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.